नमस्कार, मी कल्याणी रावराणे. मीडिया रिसर्च अँड स्टडी सेंटरच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे. सगळ्यात पहिले नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. योग गुरु रामदेव यांचे उपोषण सुरू, काँग्रेसने उडवली खिल्ली. मुंबईच्या महिला वकील हत्येची केस समोर आली, चौकीदाराला अटक. 2G घोटाळ्याचे नुकसान सामान्य जनतेवर. युवराज पुन्हा टीममध्ये, हरभजन आणि लक्ष्मण यांचीही वापसी. शिव्या आणि गोळ्यांचे भडीमार, गँग्स ऑफ वासेपूर पार्ट 2 झाला रिलीज. योग गुरु बाबा रामदेव यांनी आपल्या समर्थनासोबत आजपासून दिल्लीमध्ये 3 दिवस उपोषण सुरू केले. मजबूत लोकपाल कायदा बनवा व विदेशी बँकांमध्ये जमा असलेला काळा पैसा परत आणण्यासाठी सरकारला शेवटची संधी दिली आहे. मागच्या वर्षी जूनमध्ये मध्यरात्रीत पोलिसांनी कारवाई केल्याने त्यांना आपले आंदोलन मागे घ्यावे लागले. पुन्हा एकदा रामलीला मैदानमध्ये उपोषण करताना योग गुरुने सांगितले, या आंदोलनामागे त्यांच्या कोणताही राजनैतिक अजेंडा नाही. बाबांच्या मंचावर अण्णा हजारे आणि त्यांचे कार्यकर्तेही दिसून आले नाहीत. तर रामदेव यांनी मागच्या महिन्यात टीम अण्णांच्या उपोषणात समर्थन दाखवले होते. रामदेवांच्या उपोषणाची काँग्रेसने खिल्ली उडवताना काँग्रेसचे प्रवक्ता रेणुका चौधरी म्हणाल्या की कडाक्याच्या गरमीत कमी जेवण आणि जास्त पाणी शरीराला चांगले असते. मुंबईत वडाळ्याच्या एका प्रायव्हेट फर्ममध्ये काम करणारी महिला वकील पल्लवी पुरकायस्थ हिच्या निगृण हत्येचा कट अखेर बाहेर आला. वडाळ्याच्या हिमालयन सोसायटीत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आपल्या मित्रासोबत राहत असलेली पल्लवी ही दिल्लीच्या कृषी मंत्रालयाचे संयुक्त सचिव अतनू पुरकायस्थ याची मुलगी आहे. मुंबई पोलिसांच्या मते सोसायटीचा एक सिक्युरिटी गार्ड IAS ऑफिसरच्या मुलीची हत्या केली. मुंबई पोलिसांनी हिमालयन सोसायटीचा सिक्युरिटी गार्ड सज्जाद पठाण याला गुन्ह्यासंदर्भात अटक केली. सिक्युरिटी गार्ड सज्जाद याने पल्लवीचा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पल्लवीने त्याला हिसकावले. त्यात सज्जादने पल्लवीची हत्या केली. हत्येचा गुन्हा कबूल करणाऱ्या 22 वर्षीय सज्जादने तो जम्मू काश्मीरला बारामूलमध्ये राहणारा आहे असे सांगितले. खुनानंतर सज्जादने मुंबईत खूप ठिकाणी लपण्याचा प्रयत्न केला, पण क्राईम ब्रांचने त्याला पकडले. तो जम्मू काश्मीरला पळून जाणार होता, पण मुंबई पोलिसांनी त्याला मुंबई सेंट्रल स्टेशनला ताब्यात घेतले. 2G घोटाळ्याचा तोटा आता सामान्य जनतेला भोगावे लागणार आहे. घोटाळा बाहेर आल्याने सुप्रीम कोर्टाने 122 परवाने रद्द केली आहेत आणि त्यांच्या लिलावाचे आदेशही दिले होते. आता नवीन लिलावांमध्ये 2G स्पेक्ट्रमची रिझर्व्ह किंमत 14 करोड रुपये ठेवली आहे, ज्याचे नुकसान सामान्य जनतेला भरावे लागेल. सूत्रांकडून मिळवलेल्या माहितीनुसार आता प्रत्येक कॉलमध्ये 37 ते 49 पैसे वाढवणार आहे. दूरसंचार कंपन्यांवर पण 3.7 लाख करोड रुपये पासून 4.5 लाख करोड रुपये इतके नुकसान भरावे लागेल. जर स्पेक्ट्रममध्ये 10 वर्षांसाठी दिले असेल तर कॉलमध्ये 49 पैसे प्रति मिनिट आणि हा अवधी 20 वर्ष झाला तर 37 पैसे प्रति मिनिट होण्याची शक्यता आहे. युवराज सिंगच्या चाहत्यासाठी आता एक खुशखबर. युवराज सिंगने कॅन्सरवर मात केल्यानंतर पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट टीममध्ये हजेरी लावली आहे. युवराज सिंगची T20 वर्ल्ड कपसाठी निवड केली आहे. युवराज सिंग सांगतो की त्याला असे वाटते की तो देशासाठी पहिल्यांदा खेळणार आहे. खरं तर टीममध्ये जागा मिळवणे खूप कठीण आहे. त्याने या स्वतःला सिद्ध करून दाखवले आहे. श्रीलंकेमध्ये 18 सप्टेंबरपासून चालू होणाऱ्या T20 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची आज घोषणा झाली. टेस्ट टीममध्ये VVS लक्ष्मणची निवड करून कलात्मक खेळाडूंच्या कार्यक्षमतेवर निर्माण होणाऱ्या आरोपांवर पण पूर्णविराम लागला आहे. लक्ष्मण ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यामध्ये चांगलं प्रदर्शन करू शकला नाही. त्याच्या नियुक्तीवर शंका निर्माण झाली होती. तसेच गेल्या वर्षापासून जास्त वेळ बाहेर असलेला ऑफ स्पिनर हरभजन सिंग पण या T20 विश्वकपासाठी परत टीममध्ये दिसेल. नुकतीच अनुराग कश्यपची नवीन फिल्म गँग्स ऑफ वासेपूर पार्ट 2 बॉक्स ऑफिसवर शुक्रवारी नाही तर बुधवारी प्रदर्शित झाली आहे. गँग्स ऑफ वासेपूर 2 ही कहाणी महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या गँग्स ऑफ वासेपूरचे सिक्वल आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत नवाजुद्दीन सिद्दीकी आणि हुमा कुरेशी दिसतील. सेन्सर बोर्डने या फिल्मला A सर्टिफिकेट दिले आहे. 22 जूनला रिलीज झालेली गँग्स ऑफ वासेपूर पार्ट 1च्या यशानंतर सगळ्यांची नजर या फिल्मवर आहे. जेव्हा तुम्ही गँग्स ऑफ वासेपूरचा दुसरा भाग पाहायला जाणार तेव्हा फिल्मची कहाणी जिथे पहिल्या गँग्स ऑफ वासेपूरला संपली होती तिथे सुरू होईल. पहिल्या भागापेक्षा खूप काही बदलानंतर ही 2 कुटुंबांमधली वैर हे चित्रपटात दिसेल. 2 कुटुंबांच्या वादावादीत भांडणात रंगत गेलेला हा सिनेमा आहे. या फिल्मची खास गोष्ट ही आहे की हॉलिवूडमध्ये पिक्चरची बॅक टू बॅक सिरीज दाखवायची परंपरा असते,
पण भारतीय सिनेमाच्या इतिहासामध्ये हा फॉर्म्युला पहिल्यांदाच वापरला जाणार आहे. गँग्स ऑफ वासेपूरचा दुसरा भाग पहिल्या भागाच्या 15 मिनिटाच्या पहिल्या ब्रेकनंतर सर्व थिएटरमध्ये दाखवले जाणार आहे. या बुलेटिनमध्ये आज इतकेच. बाकीच्या बातम्यांसाठी पाहत राहा मीडिया रिसर्च अँड स्टडी सेंटर न्यूज.